चौथी संपूर्ण गणित आता व्हिडिओ क्लासमध्ये उपलब्ध आहे। आपण चौथी वर्गामध्ये शिकत असाल किंवा चौथीचं गणित आपणास शिकायचं असेल तर आजच आपण हा व्हिडिओ क्लास जॉईन करू शकतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पहिला चॅप्टर पाहूयात, जॉमेट्रिकल फिगर म्हणजे भौमितिक आकृत्या, चॅप्टर नंबर 1 प्रकरण 1। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फोर्थ मॅथमॅटिक्स म्हणजेच चौथी गणित। टेक्स्ट बुक प्रमाणे संपूर्ण सिलेबस, ऑल सिलेबस कव्हर्ड ॲज पर टेक्स्ट बुक ऑफ महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच संपूर्ण सिलेबस हा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाप्रमाणे घेतला जाणार आहे। यामध्ये आपण गणिताचे संपूर्ण चॅप्टर्स आणि प्रत्येक चॅप्टर मधील प्रत्येक कन्सेप्ट आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी आणि इंग्रजी चौथी गणित या विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत आपण। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्हीही माध्यमातून स्पष्टीकरण, कन्सेप्ट क्लिअर जाणार आपल्याला दिले जाणार आहेत, मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून। तर आजचा जो पहिला चॅप्टर आहे किंवा पहिला जो घटक आहे तो आहे जिओमेट्रिकल फिगर्स। जिओमेट्रिकल फिगर्स म्हणजे जिओमेट्रिकल म्हणजे भौमितिक, आणि फिगर्स म्हणजे आकृत्या। जे विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकतात त्यांनी इंग्लिशचे शब्द सुद्धा या ठिकाणी लिहून ठेवायचेत, नोट्सच तयार करायचेत, इंग्लिश वर्ड्स, मराठी वर्ड्स। तर या ठिकाणी जिओमेट्रिकल फिगर्स म्हणजेच आकृत्या, यामध्ये जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत, म्हणजे हा आपला पहिला टॉपिक आहे, पहिला धडा आहे। इन दिस टॉपिक द इम्पॉर्टंट पॉइंट्स आर ॲज फॉलो। अँगल्स, अँगल्स म्हणजेच मराठीमध्ये याला आपण कोन असं म्हणतो, ANGLES, अँगल्स म्हणजे कोन। यामध्ये आपल्याला अँगल्स मध्ये राईट अँगल, राईट अँगल म्हणजेच काटकोन, ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन, आणि थर्ड वन ऑब्ट्यूस अँगल, आणि तिसरा जो आहे तो आहे विशाल कोन। तर ह्या तिन्ही कोणाविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे। मेक अँगल विथ जॉईनिंग पॉइंट म्हणजे काही पॉइंट जॉईन करून सुद्धा अँगल तयार करता येतो। मेक म्हणजे बनवणे, तयार करणे, अँगल्स म्हणजे कोन, विथ जॉईनिंग पॉइंट म्हणजे काही बिंदू जोडून कोन तयार करणे असा हा याचा अर्थ होतो। त्यानंतर नेक्स्ट सर्कल, सेंटर, रेडियस, डायमीटर अँड कॉर्ड। मीन्स आपल्याला या ठिकाणी पुढील याच पाठामध्ये पाहणार आहोत आपण सर्कल म्हणजेच वर्तुळ मराठीमध्ये। प्रत्येक शब्द लिहून ठेवा, लक्षात घ्या, मराठी आणि इंग्लिश दोन्हीही शब्दसाठा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आणि व्हिडिओ तुम्ही थांबवून सुद्धा पाहू शकतात, कारण या ठिकाणी आपल्याला दररोज किंवा 2 दिवसाला जरी एक पिरियड झाला तरी आपला सिलेबस 2 ते 3 महिन्यामध्ये संपूर्ण सिलेबस म्हणतोय मी, लक्षात घ्या। ऑल सिलेबस यू हॅव कव्हर्ड विदिन 2 or 3 months as if you learn 1 or 2 days per chapter. So it's very important to understand it and write the notes of all topics or all chapters. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही अभ्यासक्रम संपवू शकतात, परंतु लक्षात घ्या, समजून लिहा आणि नोट्स लिहिण्याची सवय नक्की लावा। तर वर्तुळ म्हणजेच सर्कल, सेंटर, सेंटर म्हणजे केंद्र, CENTRE, सेंटर म्हणजे केंद्र, रेडियस, RADIUS, रेडियस म्हणजे त्रिज्या, डायमीटर, DIAMETER, डायमीटर म्हणजेच व्यास, अँड कॉर्ड, CHORD, कॉर्ड म्हणजे जीवा। तर याला मराठीमध्ये काय नाव आहे, इंग्लिशमध्ये काय नाव आहे हे समजून घ्या। यानंतर ड्रॉइंग अ सर्कल विथ कंपास, कंपासचा वापर करून, ड्रॉइंग म्हणजे काढणे, कंपासचा वापर करून वर्तुळ रचना करणे किंवा वर्तुळ काढणे।
रेक्टँगल अँड स्क्वेअर अँड ट्रायंगल्स. रेक्टँगल म्हणजेच आयत अँड स्क्वेअर म्हणजे चौरस. तर याबद्दलची माहिती आपल्याला पाहिजे आहे. स्क्वेअर अँड रेक्टँगल. त्यानंतर ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण. तर या टॉपिकमध्ये आपण जॉमेट्रिकल फिगरमध्ये म्हणजे भौमितिक आकृत्यामध्ये या सर्व बाबीचा अभ्यास करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. सुरुवातीला जॉमेट्रिकल फिगर्समध्ये अँगल्स. तर सुरुवात करूया आपण कन्सेप्ट ऑफ अँगल्स म्हणजेच कोनाची संकल्पना. यालाच मराठीमध्ये कन्सेप्ट म्हणजे संकल्पना आणि अँगल म्हणजे कोन. कोनाची संकल्पना. आता ही संकल्पना समजून घेत असताना आपल्याला समजून घ्यायचं की या ठिकाणी पहा दोन चित्र दिसतात आकृतीमध्ये. हे जे चित्र आहे हे आहे घर आणि हे खालचं जे चित्र आहे हे आहे झाड. तर घर हे मानव बांधतात किंवा आणि झाड हे नॅचरली आपल्याला निसर्गामध्ये दिसतं किंवा आपण लावतो. तर या दोन्हीचं ऑब्झर्वेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा आपल्याला कोण ही संकल्पना समजून घ्यायची. लक्षात घ्या अँगल. सो फ्रेंड्स, हियर यू सी a picture of house and a picture of tree. In this picture we have to understand the concept of angle. So now see here. तर पहा या आकृतीमध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर मी या ठिकाणी काही भागावर आता या ठिकाणी तुम्हाला मार्क करून दाखवणार आहे. सपोज दॅट या ठिकाणी हा मार्क आहे, हा मार्क आहे. तर हे वेगवेगळी मार्क तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर घराच्या आकृतीमध्ये सुद्धा असे मार्क तुम्हाला या ठिकाणी दाखवेन, लक्षात येतील तुमच्या. तर या आकृतीमध्ये किंवा या चित्रामध्ये जे मार्क तुम्हाला दिसले, ज्या काही खुणा दिसल्या, या खुणाचं जर आपण निरीक्षण केलं तर या खुणा आपण या ठिकाणी जर काढण्याचा प्रयत्न केला तर अशा या खुणा दिसतील तुम्हाला. वेगवेगळ्या खुणा आहेत. बरोबर आहे. तर या ठिकाणी हे जे मार्क आहेत किंवा या प्रकारचे जे मार्क आहेत यालाच गणितीय भाषेमध्ये इन मॅथमॅटिकल लँग्वेज दिस टाइप ऑफ मार्क्स आर कॉल्ड अँगल. तर याला जर थोडं आपण फक्त बाणाने वाढवलं म्हणजे हे वाढणार आहे असं दाखवलं तर या ठिकाणी या सर्व कोनाच्या आकृत्या तयार होतात. ऑल दीज फिगर्स नोन ॲज अँगल. या सर्व आकृत्यांना आपण कोन असं समजतो. म्हणजे आपल्या निसर्गामध्ये, आपल्या सानिध्यामध्ये, आपल्या घरामध्ये, स्कूलमध्ये, बाहेर रस्त्यावर अशा अनेक ठिकाणी आपल्याला हा कोन आकार दिसतो. यालाच कोन असं म्हणतात, हे लक्षात घ्या. कोन. तर याची सिंपली तुम्हाला एवढं सांगता येईल की ज्या ठिकाणी दोन रेषा किंवा दोन रेघा जुळून येतात. समजा ही एक रेष ओढली आणि याच्यासोबत दुसरी रेष कुठेही ओढा, तुम्ही इथं घ्या, इथं घ्या, कुठेही घ्या, तर यामध्ये जी आकृती तयार होते त्याला आपण अँगल्स म्हणतो. मीन्स वेअर टू लाईन्स आर जॉईन or two lines start from a point, then these figure are called cone. तर या प्रकारच्या आकृतीला कोन असं म्हणतात. तर आता तुमच्या सोबत आता जर आपण हाताचा विचार केला तर आपल्या हाताच्या दोन बोटामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची कोन आहेत. पहा या ठिकाणी हा एक कोन तुम्हाला दिसतो, हा कोन दिसतो. म्हणजे कोन ही जी संकल्पना आहे ही तुमच्या लक्षात आली असेल चांगली. हे कोन आहे. तर हे जे कोन आहेत यालाच आपण अँगल असं म्हणतो. आता या अँगलचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्याच्या माप असतात. तर ते नेमकं कसं मोजायचं किंवा माप कसे काढायचे यावरून आपण समजून घेऊयात.
की कोणाचे प्रकार नेमकं आहेत तरी काय. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पाहूया आपण कोणाचे प्रकार किंवा कोणाचे वेगवेगळे त्यांचे माप किती असतात आणि त्याला कोणत्या प्रकारचा कोन म्हणायचं. तर सुरुवातीला समजून घेऊयात राईट अँगल म्हणजे काय. तर राईट अँगललाच मराठीमध्ये काटकोन असं म्हणतात. राईट अँगल म्हणजेच मराठीमध्ये याला काटकोन असं म्हटलं जातं. काटकोन. त्यानंतर दुसरा आहे ॲक्यूट अँगल, याला लघुकोन असं म्हणतात. आणि थर्ड वन ऑप्टूस, यालाच विशाल कोन असं म्हणतात. आता हे ओळखायचं कसं, काटकोन म्हणजे काय किंवा लघुकोन म्हणजे काय. तर लक्षात घ्या, ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला आपण काटकोन असं म्हणतो. तर हे 90 अंश किंवा 90 अंशाचं मापन कसं करायचं, तर आपल्याकडे या ठिकाणी हा कोनमापक आहे. या कोनमापका जर तुम्ही निरीक्षण केलात तर लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा छोटे छोटे कोन आहेत. पहा, हा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हा 90. 90 दिसतोय तुम्हाला. पुन्हा 110, 100, 110, 120, 130, 140, 150, 160, 170, 180. तर हा 180 अंशाचे कोन आपण याचा वापर करून काढू शकतो. तर आपण सुरुवातीला काढूयात की 90 अंशाचा कोन कसा असेल. समजा या ठिकाणी पहा, अतिशय सोप्या पद्धतीने कोन काढता येतो. एक रेषा ओढून घ्यायची आपण. या ठिकाणी पट्टीच्या सहाय्याने जर आपण एक रेषा ओढली, त्यानंतर 90 अंशाचा कोन काढण्यासाठी या ठिकाणी कोनमापकाचा आपण वापर करणार आहोत. तर कोनमापकाचा वापर करत असताना तर या ठिकाणी हे 90 पासून जे खाली येतं ना, या ठिकाणी हा पॉइंट पहा. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. तर हा पॉइंट या ठिकाणी ठेवतोय आपण आणि ही रेषा बरोबर या शून्याच्या ओळीमध्ये अशी दिसते तुम्हाला, शून्याच्या. त्यानंतर या ठिकाणी वर एक खूण करून घ्या बारीक, तुमच्या लक्षात येईल लगेच. तर हे 90 अंश कुठं आहे, तर 90 अंश या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी हे जर जोडलं आपण असं, तर हा जो कोन तयार झाला हा 90 अंशाचा आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की याला 90 अंशाचा का म्हणतात किंवा 90 अंश म्हणजे तरी किती आणि हा 90 अंशाचा कोन कसा काढायचा ही गोष्ट तुमच्या लक्षात आली. तर या प्रकारचं जर आकृती असेल, या प्रकारचा जर कोन असेल तर याला आपण काटकोन असं म्हणतो. या ठिकाणी 90 अंशाचं माप असतं याचं, याला आपण काटकोन म्हणतो. त्याचबरोबर आता लघुकोन म्हणजे काय, तर 90 अंशापेक्षा कमी, लेस दॅन 90 डिग्री और लेस दॅन राईट अँगल, इट्स कॉल्ड ॲक्यूट अँगल. तर आता या ठिकाणी या कोनावर 90 पेक्षा कमी तुम्हाला भरपूर कोन काढता येतात, जसं की 10 अंश, 20 अंश, 30 अंश, 40, 50, 60, 70. तर आपण या ठिकाणी 90 पेक्षा कमी असा एक कोन काढून घेऊयात. तर सुरुवातीला पट्टीच्या साह्याने एक रेषा आपण या ठिकाणी ओढतोय. आता पहा, या ठिकाणी 90 अंशाचा कोन आपण काढला. 90 अंशापेक्षा लहान काढायचंय, 90 अंशापेक्षा लहान. मग किती काढायचं तुमच्याच मनावर, तुम्ही जसं सांगाल तसा काढता येतो आपल्याला. जसं की 10 अंश, 20 अंश, 30 अंश, 40 अंश. ठीक आहे, आपण 40 अंशाचा कोन ड्रॉ करूया. तर या ठिकाणी 40 अंशाला आपण खूण केलेले आहे आणि वाचत असताना हे मधल्या बाजूने जे दिसतं ना तुम्हाला, इनसाइड नंबर्स आपल्याला रीड करायचे, 0, 10, 20, 30, 40. तर या ठिकाणी हे जे मार्क केलेलं आहे, जॉईन दिस मार्क विथ द इनिशियल पॉइंट. आता हा जो कोन आहे हा झाला 40 अंशाचा.
तर आता हा 90 पेक्षा नक्कीच लहान आहे, तुम्हाला पण दिसतो. तर या प्रकारच्या कोणाला लघुकोन असं म्हणतात. म्हणजे 90 डिग्री, राईट अँगल, लेस दॅन 90 डिग्री, ॲक्यूट अँगल अँड मोर दॅन 90 डिग्री, ऑब्टूस अँगल. म्हणजेच 90 अंश माप असेल तर काटकोन 90 पेक्षा लहान किती का असेल ना, मग 88 असेल, 85 असेल, 80 असेल, 75 असेल, 50 असेल, 40 असेल, कितीही असो तर तो लघुकोन. आणि विशाल कोन म्हणजे मोर दॅन 90 डिग्री. तर या ठिकाणी मोर दॅन 90 डिग्रीचा पण आपण अँगल काढून घेऊयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल कन्सेप्ट. तर या ठिकाणी मोर दॅन 90 डिग्री, या ठिकाणी पुन्हा कोनमापक ठेवून घ्या. या ठिकाणी पहा, असं ही रेष शून्यावर आलेली आहे. आता पुन्हा मोर दॅन 90, तर या ठिकाणी 110 आहे, 100, 110, 120, 130, 140, 150. तर या ठिकाणी 150ला आपण टिक करतोय, म्हणजेच 150. कितीही तुम्ही घेऊ शकतात, 150 म्हणूनच काय नाही, 100 घ्या, 110 घ्या, 120 घ्या, 125, वॉट एव्हर मे बी यू कॅन पुट. आणि हा जो कोन असेल याला आपण 150 अंश माप लिहूयात. तर यासारखे जे कोन आहेत याला आपण विशाल कोन किंवा ऑब्टूस अँगल असं म्हणतो. मीन्स द अँगल मेजर विथ 90 डिग्री, 90 degree it's called a right angle. Here less than 90, less than 90 degree it's called acute angle, and more than 90 is called obtuse angle. म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी हेच मराठीतून लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात. मराठीमध्ये तुम्हाला असं लिहावं लागेल, 90 अंश म्हणजेच काटकोन, 90 अंशापेक्षा लहान, यालाच 90 अंश म्हणण्याऐवजी काटकोनापेक्षा लहान असं सुद्धा म्हणू शकतो आपण. काटकोनापेक्षा लहान याला आपण लघुकोन असं म्हणतो. त्यानंतर 90 अंशापेक्षा मोठा, याला रीड करत असताना हे 90 आणि वरचं जे साइन लिहितो बारीक त्याला आपण अंश असं वाचायचं आहे. 90 अंशपेक्षा मोठा जर कोन असेल तर त्याला तुम्ही विशाल कोन असं म्हणतात. तर सर्व कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले असतील. सहज आणि सोप्या पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्ही लिहू शकतात किंवा सांगू शकतात. यानंतर पाहूया नेक्स्ट पार्ट. इन एक्झाम इफ गिव्स यू अ फिगर अँड आस्क विच टाइप ऑफ फिगर, देन यू कम्प्लिटली से दॅट. जर पहा परीक्षेत जर अशा प्रकारच्या आकृत्या तुम्हाला दिल्या आणि विचारलं गेलं की यांचा प्रकार कोणता आहे, तर तुम्हाला जर अशी आकृती दिसत असेल, आता एक गोष्ट लक्षात येते तुम्हाला, 90 अंश म्हणजे दोन्ही रेषा अगदी एकमेकाला अशा सरळ चिटकलेल्या असतात. तर या प्रकारचे जर कोन दिसले तर याला आपण राईट अँगल असं म्हणू शकतो. राईट अँगल, त्यालाच मराठीमध्ये काटकोन. तर या तिन्ही आकृत्या म्हणजे काटकोनाच्या आहेत, राईट अँगलच्या आहेत. याच्यापेक्षा लहान जे असतात याला आपण लघुकोन असं म्हणतो. लघु म्हणजेच लहान, लघुचा दुसरा अर्थ आहे लहान. म्हणून या तिन्ही कोणाला आपण लघुकोन असं म्हणतो. तर हे 90 पेक्षा लहान आहेत. तुम्हाला या ठिकाणी लगेच पाहिल्या पण लक्षात यायला पाहिजे, म्हणजे कोणतीही आकृती पाहिली की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे 90 पेक्षा लहान आहे. मग हा मे बी 60 अंशाचा असेल, हा 40 अंशाचा असेल, हा 55 अंशाचा असेल, तर हे आपल्या लक्षात येतं. आणि या तिन्ही आकृत्याकडे पाहिल्यानंतर या आकृत्या विशाल आहेत. आता विशाल या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. विशाल मीन्स मोठा. मोठा म्हणजे कोणापेक्षा, तर 90 अंशापेक्षा मोठा. याच्यापेक्षा ह्या आकृत्या मोठ्या कोणाच्या दिसतात.
सपोज दॅट या ठिकाणी 130 असू शकतं, या ठिकाणी 125 असू शकतं, इथं 120 असू शकतं. ऑल दीज फिगर मोर दॅन राईट अँगल और मोर दॅन 90 डिग्री, सो इट्स कॉल्ड विशाल कोन. तर ही संकल्पना आपल्या लक्षात यायला हवी. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर मेक अँगल्स. मेक अँगल्स मध्ये या ठिकाणी काही डॉटेड दिलेले आहेत, म्हणजे कोन तयार करायचे आपल्याला. या ठिकाणी कोन तयार करणे. तर दिलेल्या डॉटचा वापर करून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कोन करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर समजा आपण हे असं जोडलं तर हा एक कोन तयार झाला. तर हा राईट अँगल तयार झालेला आहे. हा पण राईट अँगल तयार झालेला आहे. आता आपल्याला या ठिकाणी ॲक्यूट अँगल काढायचा, तर कसा येईल पहा ॲक्यूट अँगल. तर हा ॲक्यूट अँगल आपण काढू शकतो असा लेस दॅन 90 डिग्री. आणखी पण आपल्याला ॲक्यूट अँगल काढता येतील. दिस इज ॲक्यूट अँगल. त्यानंतर ऑप्टिस अँगल आपण काढूयात मोर दॅन 90 डिग्री. म्हणजे एक प्रॅक्टिस कशी करायची किंवा आपल्याला कोन कसे लक्षात ठेवायचे यासाठी हा अंदाज आहे खरं तर. तर या ठिकाणी वेगवेगळे कोन्स आपण काढू शकतो. आता हा सुद्धा ऑप्टिस अँगल होतो, म्हणजे विशाल कोन, काटकोन आणि लघु कोन सर्व प्रकारची कोन आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहेत. तर आता या ठिकाणी जर आपण कंपॉसचा जर आपण विचार केला, हा कंपॉस आहे पहा. या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन समजूयात. या पद्धतीने या ठिकाणी कोन दिसतोय तुम्हाला पहा. हा 90 अंशाचा कोन आहे असा दिसतोय तुम्हाला. याला जर आपण लहान केलं तर हे सगळे ॲक्यूट अँगल होतील, ॲक्यूट अँगल. आणि याला जर आपण पूर्ण असं वाढवलं 90 पेक्षा जास्त तर या ठिकाणी हा ऑप्टिस अँगल तयार होतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या किंवा वेगवेगळे कोन आपल्याला करता येतात. आपल्या हाताच्या बोटामध्ये सुद्धा तशा प्रकारची कोन आपण दाखवू शकतो. तर या ठिकाणी सर्व संकल्पना तुमच्या क्लिअर झाल्या असतील. कोन, कोनाचे प्रकार, काटकोन, लघु कोन आणि विशाल कोन. यानंतर पाहूया नेक्स्ट पार्ट. यानंतरची संकल्पना आहे सर्कल. सर्कल ही एक भौमितिक आकृती आहे. याला आपण मराठीमध्ये वर्तुळ असं म्हणतो. तर वर्तुळ आणि सर्कल जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहिलात तर आपल्याकडे रुपया किंवा 2 रुपयाच्या जे नाणे आहेत किंवा बांगड्याचा आकार आहे हा वर्तुळाकार आकार आहे. किंवा भाकर असेल, चपाती असेल, तर आपण जर या ठिकाणी जर हा आकार काढला आणि या वर्तुळामध्ये आपल्याला लक्षात येतं की यामध्ये ज्या काही कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत त्या समजून घेऊयात. तर हे आहे सर्कल. आता हे वर्तुळ काढत असताना किंवा जर आपण युजिंग कंपॉस, या ठिकाणी हे कंपॉस आहे, कंपॉसच्या सहाय्याने जर वर्तुळ काढलं तर पहा हे लोखंडी टोक आपण असं ठेवलेलं आहे. सिस पेन्सिल लावल्या तुम्हाला दिसतंय. तर या ठिकाणी याचा वापर करून आपण वर्तुळ ड्रॉ करूयात. तर हे सिस पेन्सिलच्या सहाय्याने आपण वर्तुळ काढतोय. तर या ठिकाणी हे वर्तुळ तुम्हाला दिसतं. तर हे वर्तुळ काढत असताना हा जो लोखंडी पॉइंट आहे हा जो इथे या ठिकाणी आपण ठेवलाय, इथून या सर्व बिंदूचं अंतर समान असतं. तर हा जो सेंटर पॉइंट आहे यालाच आपण वर्तुळ केंद्र असं सुद्धा म्हणतो. म्हणजे हा पॉइंट या ठिकाणापासून आपण हे वर्तुळ काढलेलं आहे. तसंच या ठिकाणी याला पण असा एक केंद्रबिंदू असेल. याला जर आपण ओ नाव दिलं
याला पी नाव दिलं, तर या ठिकाणी पॉइंट पी अँड पॉइंट ओ इज कॉल्ड सेंटर ऑफ सर्कल. तर लक्षात ठेवा, याला आपण सेंटर असं म्हणतो. त्यालाच केंद्रबिंदू असं मराठीमध्ये म्हटलं जातं, केंद्रबिंदू. लक्षात आलं. त्याचबरोबर आता पहा, जर आपण या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळापर्यंत एखादी जर रेषा अशी काढली, कुठेही काढू शकतात तुम्ही अशी रेषा, आणि याला जर नाव दिलं समजा एम एन, तर या ठिकाणी ही जी रेषा आहे पी एम किंवा ओ एन, या रेषेला रेडियस असं म्हटलं जातं. रेडियस, त्यालाच मराठीमध्ये त्रिज्या असं म्हणतात, त्रिज्या. त्यानंतर आपण पुढचा भाग पाहूयात. वर्तुळावरच्या कोणत्याही दोन रेषा जर आपण जोडल्या, समजा या ठिकाणी आपण ह्या दोन रेषा जोडलेल्या आहेत, म्हणजे दोन पॉइंट जोडले, वर्तुळावरचे कोणतेही दोन पॉइंट, या ठिकाणी एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे, समजा हा ए बी. या पद्धतीने इथं पण आपण कुठलेही दोन पॉइंट आपण जोडू शकतो वर्तुळावरचे. याला आपण एल एम नाव देऊयात किंवा एल के. तर वर्तुळावरचे कोणतेही दोन पॉइंट जोडणाऱ्या या रेषेला काय म्हणतात, तर याला म्हणतात कॉर्ड, आणि यालाच मराठीमध्ये जीवा असं म्हटलं जातं, जीवा. त्यानंतर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जर रेषा काढली, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी, किंवा ही जी कॉर्ड आपण इथून काढलेली आहे ही जर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जर अशी आली, समजा ह्याला सी आणि डी नाव दिलं, तर या आकृतीमध्ये ही जी सी डी दिसते तुम्हाला, यालाच आपण डायमीटर असं म्हणतो, आणि यालाच मराठीमध्ये व्यास असं म्हटलं जातं, व्यास. तर पहा, आता या आकृतीचा जर विचार केला तर केंद्रबिंदू या ठिकाणी हा पॉइंट पी आहे, रेडियस सेगमेंट पीएम, पीएम ही त्रिज्या आहे, डायमीटर व्यास सी डी, ए बी कॉर्ड. अगदी त्याच पद्धतीनं आता या दुसऱ्या वर्तुळामध्ये आपण फक्त डायमीटर काढायची ठेवली होती, तर हे डायमीटर काढून घेऊयात एक्स वाय. तर या आकृतीमध्ये तुम्हाला सेंटर केंद्रबिंदू, रेडियस त्रिज्या, कॉर्ड म्हणजे जीवा आणि डायमीटर म्हणजे व्यास याची नावं तुम्हाला सांगता येतात किंवा तुम्ही सांगू शकतात. तर या पद्धतीनं आपण हे सोडवू शकतो किंवा सांगता येतं. त्याचबरोबर जर समजा आपल्याला दिलेल्या मापाचं वर्तुळ काढायचं असेल तर रेडियस आणि जीवा याचा सुद्धा एक सहसंबंध असतो. तर या ठिकाणी ही जर जीवा पाहिली तर यामध्ये दोन रेडियस असतात, पी सी ही एक रेडियस आणि पी डी ही एक रेडियस. तर यानंतरचा भाग पाहूया आपण, सर्कल, ड्रॉइंग अ सर्कल विथ कंपॉस. तर या ठिकाणी कंपॉसचा वापर करून कसं काढायचं, तर आपल्याला समजा 4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं आहे, 4 सेंटीमीटर रेडियस, म्हणजे 4 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ, 4 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ. अँड ड्रॉइंग अ सर्कल विथ कंपॉस, याचा अर्थ असा होतो की कंपॉसचा वापर करून वर्तुळ काढणे. ते लक्षात घ्या, मराठी आणि इंग्लिश पक्क होण्याचा अगदी महत्वपूर्ण असा हा बेस आहे. तर मिस करू नका, हा क्लास नक्की जॉईन करा, कारण या क्लासमध्ये 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी सर्व वर्गाचे गणित तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने शिकायला भेटणार आहे. जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही आजच व्हॉट्सअप करू शकतात 8856
046 142 या व्हॉट्सअप नंबरवर जीनियस मॅथ्स टीम यांचा हा व्हॉट्सअप नंबर आहे. तर यावर तुम्ही मेसेज करून क्लास जॉईन करू शकतात. तर पाहूया 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेले आपल्याला रेडियस आहे. तर तेवढं जर वर्तुळ काढायचं असेल तर 4 सेंटीमीटर कसं घ्यायचं हे समजून घ्या. तर या कंपॉसमध्ये लोखंडी टोक 6 पेन्सिल आपण बरोबर हे जोडून घेतलेलं आहे. हे जोडत असताना यांची जी उंची आहे ते बरोबर लावून घ्यायची आपल्याला. त्यानंतर लोखंडी टोक या ठिकाणी 0 वर ठेवलेला आहे आणि इकडे 4 वर आपण 6 पेन्सिल धरतोय. तर हे 4 सेंटीमीटरचं जर आपण माप घेतलं तर हे आहे 4 सेंटीमीटर रेडियस. तर या ठिकाणी ठेवा आणि हे असं वर्तुळ पूर्ण ओढून तुम्ही तर हे 4 सेंटीमीटरचं वर्तुळ आणि या 4 सेंटीमीटरच्या वर्तुळाचा हा जो सेंटर पॉइंट आहे हा आहे O. तर या पद्धतीनं तुम्ही कंपासचा वापर करून सहज आणि सोप्या पद्धतीनं कोणत्याही सेंटीमीटरचे वर्तुळ काढू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या आकृती दिल्या. या आकृतीमध्ये नेमकं काय दाखवलंय हे सुरुवातीला आपण समजून घ्यायचंय. तर या ठिकाणी हा जो पॉइंट दाखवला हा आहे सेंटर. यालाच मराठीमध्ये केंद्रबिंदू असं म्हणतात. या आकृतीचा जर विचार केला तर ही आहे डायमीटर, कारण केंद्रातून जाते, लक्षात घ्या, गोज थ्रू फ्रॉम सेंटर. यालाच डायमीटर असं म्हटलं जातं. यालाच मराठीमध्ये व्यास. त्यानंतर या आकृतीमध्ये ही आहे कॉर्ड. वर्तुळावरचे कोणतेही 2 बिंदू जोडून ही रेषा काढली जाते. तर याला आपण जीवा असं म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी जर ही आकृती पाहिली तर ही आहे रेडियस. याला मराठीमध्ये त्रिज्या असं म्हटलं जातं. त्यानंतर ही आहे कॉर्ड म्हणजेच जीवा. आणि पुन्हा या ठिकाणी डायमीटर दिसते तुम्हाला. यालाच व्यास असं म्हणतात. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण संपूर्ण सर्कल आणि त्या सर्कलचे जे काही वेगवेगळे पार्ट आहेत, भाग आहेत, याबद्दल माहिती पाहिलेली आहे. यानंतर पाहूया आपण ट्रायंगल, साइड, अँगल आणि व्हर्टेक्स. तर ट्रायंगल कोणाला म्हणायचं ही माहिती समजून घेत असताना ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण. तर या ठिकाणी समजून घेऊयात आपण ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, साइड म्हणजेच बाजू. प्रत्येक मराठी शब्दाने त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात किंवा इंग्लिश शब्दाने त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे चांगलं समजून घ्या. त्यानंतर अँगल, अँगल म्हणजेच कोन, अँड म्हणजे आणि व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. तर या ठिकाणी कोन ही संकल्पना समजून घेत असताना या ठिकाणी जर आपण म्हणजे त्रिकोणाची आकृती काढली तर ज्या आकृतीला 3 बाजू आणि 3 कोन असतात अशा आकृतीला आपण त्रिकोण असं म्हणतो जनरली. अ क्लोज्ड फिगर विथ 3 अँगल अँड 3 साइड्स म्हणजे बंदिस्त आकृती. याला जर आपण नाव दिलं ABC. तर यामध्ये आता आपण बाजू ही संकल्पना सुरुवातीला समजून घेऊयात. साइड म्हणजेच बाजू. तर या आकृतीमध्ये 3 बाजू आहेत. तर या बाजू कोणत्या असतात किंवा त्याची नावं कशी लिहायची. तर या ठिकाणी फ्रॉम A to B ही एक साइड आहे. फ्रॉम A to B म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो साइड AB. त्यानंतर ही दुसरी साइड आहे म्हणून याला आपल्याला असं लिहिता येतं साइड BC. आणि या त्रिकोणाची ही तिसरी बाजू आहे म्हणून याचं नाव आहे साइड AC. हे जर मराठीमध्ये लिहिणार असाल तर तुम्ही बाजू AB
बाजू BC आणि बाजू AC या 3 बाजू तुम्हाला लिहिता येतील. त्यानंतर कोणाचा जर विचार केला, अँगल म्हणजेच कोन. तर आता कोणाची नावं कशी लिहायची, तर या ठिकाणी आत्ताच आपण आकृतीमध्ये पाहिलेला आहे. या ठिकाणी असा एक कोन दिसतो तुम्हाला, इथे एक कोन आहे आणि हा एक कोन आहे. तर आपण स्टार्टिंगला लक्षात राहण्यासाठी एक अंकी पण नाव लिहू शकतो, म्हणजे एक अक्षर असलेलं नाव, जसं की कोन A, कोन B, कोन C. हे जर आपण चिन्हांच्या युजिंग सिम्बॉल यू कॅन राईट हिअर ॲज लाईक कोन A, कोन B अँड कोन C. अँगल A, अँगल B अँड अँगल C. आता या ठिकाणी व्हर्टेक्स हा भाग समजून घ्यायचा, शिरोबिंदू हा दुसरा भाग समजला तुम्हाला. त्यानंतर आपण समजूयात व्हर्टेक्स. यालाच मराठीमध्ये शिरोबिंदू असं म्हटलं जातं. तर शिरोबिंदू म्हणजे काय, तर या 2 बाजू ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात किंवा 2 बाजू जिथे एकत्र येतात, तर हा पॉइंट B जो आहे, म्हणजे या ठिकाणी शिरोबिंदू A, B आणि C हे 3 शिरोबिंदू आहेत. 3 व्हर्टेक्स, 3 शिरोबिंदू असतात. तर या पद्धतीने आपण त्रिकोण आणि त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू ही संकल्पना समजून घेतलेली आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजेच आयत. तर हे आयताची कोन, अँगल, साइड म्हणजे बाजू आणि व्हर्टेक्स म्हणजेच शिरोबिंदू. तर आपण जर पाहिलं आहेत, तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरच्या बाजू समान असतात किंवा सारख्या असतात, या ठिकाणी पहा ही आकृती आहे आयताची. यामध्ये या समोरासमोरच्या म्हणजे अपोजिट साइड्स आर इक्वल. ही आणि ही बाजू सारखी आहे. या ठिकाणी प्रत्येक अँगल हा राईट अँगल असतो 90 डिग्री. यालाच आपण रेक्टँगल असं म्हणतो. याला मराठीमध्ये आयत असं म्हणतात. तर या ठिकाणी जर आपण ह्याला नाव दिलं ABCD, तर आता याच्या जर साईड लिहायची असतील आपल्याला, साईड म्हणजेच बाजू, तर या आयताला 4 बाजू आणि 4 कोण आहेत. तर त्या बाजू कोणत्या आहेत, तर साईड AB, म्हणजे या ठिकाणी आपण AB ही साईड लिहू शकतो. त्यानंतर साईड BC, त्यानंतर या ठिकाणी साईड CD आणि ही वरची साईड जी आहे ही म्हणजेच AD. दीज आर 4 साईड. तर या एकूण 4 बाजू आहेत. यानंतर आपण समजून घेऊयात अँगल. अँगल म्हणजेच कोन. आयताला या ठिकाणी किती कोन आहेत हे तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी हा एक कोन दिसतो तुम्हाला, इथे एक कोन आहे, इथे एक कोन आहे आणि इथे एक कोन आहे. तर हे 4 कोन आहेत, म्हणजेच अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. तर या ठिकाणी लहान जर असं चिन्ह काढलं कोणाचं, तर ह्याला वाचत असताना कोन D, कोन C, कोन B, कोन A असं वाचा. जर तुम्ही हेच इंग्लिशमध्ये रीडिंग करत असाल तर अँगल A, अँगल B, अँगल C, अँगल D अशा पद्धतीने रीडिंग करू शकतात. यानंतर आता समजून घेऊयात आपण व्हर्टेक्स, शिरोबिंदू. तर या आकृतीमध्ये व्हर्टेक्स A, B, C अँड D. तर हे 2 रेषा जिथे छेदतात एकमेकाला, हा बिंदू A, B, C, D हे 4 व्हर्टेक्स आहेत. 1, 2, 3, 4. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट. यानंतर पुढील आकृती आहे ती म्हणजे स्क्वेअर. स्क्वेअरलाच आपण मराठीमध्ये चौरस असं म्हणतो. यामध्ये साइड म्हणजे बाजू, अँगल म्हणजे कोन आणि व्हर्टेक्स म्हणजेच शिरोबिंदू.
यांची आपण माहिती घेऊयात. तर या ठिकाणी जर आपण एक स्क्वेअर काढला, तर या स्क्वेअर मध्ये सर्व बाजू समान लांबीचे असतात. ऑल साइड्स आर इक्वल अँड ईच अँगल राईट अँगल. म्हणजे चौरसाचा प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो आणि 90 अंशासाठी अशी खूण करतात, हे पण लक्षात ठेवा. 90 अंशाला या पद्धतीची खूण असते. म्हणजे जसं आपण अँगल पाहिलेला आहे असा, तर जर अशी खूण असेल तर याचा अर्थ याचं माप आहे 90 अंश. तर हा चौरस आहे, याला जर आपण नावं दिली ABCD. आता या चौरसामध्ये जी आपल्याला माहिती भरायची आहे त्याच्यामध्ये साइड्स, अँगल अँड व्हर्टेक्स. तर याबद्दल आपण माहिती घेऊयात. साइडचा जर विचार केला तर साइड AB, साइड BC, साइड CD अँड साइड AD. दीज आर 4 साइड्स. म्हणजे या चौरसाच्या 4 बाजू आहेत. अँगलचा जर विचार केला तर अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. आणि व्हर्टेक्स जर विचार केला तर पॉइंट A, पॉइंट B, पॉइंट C अँड पॉइंट D. दीज आर द नेम ऑफ व्हर्टेक्स. तर या पद्धतीने आपण रेक्टँगल, ट्रायंगल अँड स्क्वेअर याचे साइड्स, अँगल आणि व्हर्टेक्स ही पण माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण समजून घेऊयात आता होमवर्क. तर आजचा पाठ तुमच्या जर लक्षात आला असेल, चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला संकल्पना लक्षात आली असतील, तर तुम्हाला होमवर्क काय करायचं आहे हे पण समजून घ्या. तर होमवर्क मध्ये ड्रॉ फिगर ऑफ राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूस अँगल. म्हणजेच तुम्हाला काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन च्या आकृत्या काढायच्या आहेत. आकृती काढा आणि त्याला नाव सुद्धा द्या. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ड्रॉ अ सर्कल अँड शो रेडियस, कॉर्ड अँड डायमीटर. तर दुसरा प्रश्न आपल्याला असा आहे, वर्तुळ काढा व त्यामध्ये त्रिज्या, जीवा आणि व्यास दाखवा. हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे ड्रॉ ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल अँड राईट इट्स साइड, नेम अँड व्हर्टेक्स. म्हणजेच तुम्हाला त्रिकोण, चौरस आणि आयत काढायचा आहे. आयत काढा व त्यांच्या बाजू, कोन व शिरोबिंदू यांची नावे लिहा. तर या पद्धतीचा होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे. आणि होमवर्क पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोठ्या भावाकडून, आईकडून किंवा वडिलांकडून चेक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना सर्वांची मदत होते. मित्रांसोबत तुम्ही हे शेअर करू शकतात. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील भागामध्ये लवकरच आपल्या दुसऱ्या चॅप्टरसह नंबर वर्क. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.